नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मजा चालू आहे ना? तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपला हा जो उपक्रम सुरू आहे त्यातील पुढचा व्हिडिओ आज आपण पाहूया. एक छानशी गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. आधुनिक काळातील गुरुशिष्य यांचं नातं कसं असावं, आणि ही जी गोष्ट आहे ही विज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे. डॉक्टर सतीश धवन आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची ही एक अगदी वेगळी गोष्ट आहे. आधुनिक भारतातील व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट आणि विज्ञान क्षेत्रातील गुरुत्वाचा एक अद्भुत आदर्श म्हणजे ही गोष्ट आहे. ऐका हां, आता ही गोष्ट नीट ऐका सगळ्यांनी. 1979मध्ये जेव्हा इस्रोने SLV-3 या उपग्रहाचं पहिलं प्रक्षेपण केलं त्यावेळी ते अपयशी ठरलं आणि उपग्रह बंगालच्या उपसागरात कोसळला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे या प्रकल्पाचे संचालक म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. तर तो असा कोसळल्यामुळे कलाम प्रचंड घाबरले होते. अपयशाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली, डॉक्टर कलामांनी. आणि पत्रकार परिषदेत माध्यमांना सामोरं जायची वेळ आली तेव्हा इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर सतीश धवन, जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विज्ञान क्षेत्रातील गुरु, ते पुढे आले. त्यांनी कलाम यांना मागे ठेवले आणि सर्व अपयशाची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. ते म्हणाले, कोण म्हणाले? सतीश धवन म्हणाले, आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आणि पुढील वर्षी म्हणजे 1980 साली जेव्हा SLV-3चे प्रक्षेपण पूर्णपणे यशस्वी झाले तेव्हा डॉक्टर सतीश धवन यांनी स्वतः पत्रकार परिषद न घेता डॉक्टर कलाम यांना बोलवलं आणि सांगितलं की आता पुढे जा आणि पत्रकार परिषद सांभाळ. म्हणजे पहा हां, गुरु किती मोठे होते मनाने, की जेव्हा अपयश आलं तेव्हा त्यांनी शिष्याला न पुढे पाठवता APJ अब्दुल कलामांना पुढे न पाठवता स्वतः पुढे झाले आणि त्यांनी अपयशाची जबाबदारी स्वीकारली आणि पत्रकार परिषदेला सामोरे गेले. पण जेव्हा यश मिळालं तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या शिष्याला पुढे केलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सांगितलं की जा पत्रकार परिषद घ्या, आपण यशस्वी झालो आहोत. बघा, म्हणजे एका आधुनिक गुरुने आपल्या शिष्याला अपयशाच्या वेळी संरक्षण दिलं आणि यशाच्या वेळी जगासमोर मोठं केलं. ही शिकवण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयुष्यभर विसरले नाहीत. म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे ही, हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे गुरु आणि शिष्य कसा असावा, शिष्यही कसा असावा आणि गुरुही कसा असावा, असा आधुनिक जगात मिळणं हे जरा कठीणच आहे आताच्या कालखंडात. की कसा असावा गुरु, की शिष्याचं चित्त अपहार करणारा, शिष्याचं लक्ष वेधून घेणारा. बहवः गुरवः लोके शिष्य वित्तापहारकाः क्वचित तत्र दृश्यन्ते शिष्य चित्तापहारकाः. हे संस्कृत सुभाषित फार सुंदर आहे. म्हणजे असे बरेच गुरु आहेत की ते शिष्याकडनं फक्त वित्त घेतात, म्हणजे पैसा घेतात. पण असे फार कमी गुरु आहेत की ते शिष्याकडनं चित्त घेतात, म्हणजे त्याचं मन जिंकून घेतात. आवडली ना तुम्हाला ही आजची गोष्ट? कशी वाटली तुम्हाला? तुम्ही ही गोष्ट नीट ऐका, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा आणि वैभव दातार ऑफिशियल हा माझा YouTube चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.